नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे. पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 20 जिल्ह्यातील महिलांची ही यादी असणार आहे. या 20 जिल्ह्यातील महिलांना आज जे आहे ते पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत 20 जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांना. तर पहा, 20 जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांना आज पैसे जे आहेत ते वाटप करण्यात येत आहेत. हे पैसे टप्प्याटप्प्यामध्ये वाटप करण्यात येत आहेत आणि एकूण 3 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात येत आहेत. तर या 20 जिल्ह्यातील महिलांची यादी आपण पाहणार आहोत. जिल्हे कोणते आहेत आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एकूण पैसे जे आहेत ते किती मिळत आहेत हेही माहिती आहे. अन्नपूर्णा योजनेसंदर्भातही महत्त्वाची माहिती आहे. महिलांना अन्नपूर्णा योजनेचेही पैसे सरकारकडून वाटप करण्यात येत आहेत. अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार, कोणता गॅस असेल तर तुम्हाला किती रुपये दिले जाणार, या संदर्भातही सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत. या सर्व माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहा, पात्र लाभार्थी महिलांना जे आहेत ते पैसे वाटप करण्यात येत आहेत. यामध्ये महिलांसाठी नक्कीच खुशखबर असणार आहे. खूप दिवसापासून रखडलेला जो डिसेंबरचा 6वा हप्ता आहे तो फायनली महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहे. सरकारने जसं सांगितलेलं होतं की या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजना पूर्वीप्रमाणे सुरू आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि सरसकट महिलांना जे आहेत ते पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे सरसकट महिलांना देण्यात येणार आहेत. पहा, काही दिवसापूर्वीच्या अफवा होत्या की लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना वगळण्यात येत आहे. वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यामध्ये 22% महिलांना लाभ दिला जाणार आहे. परंतु आता ऑफिशियल माहिती मिळालेली आहे, असं काहीही होणार नाही. सरसकट महिलांना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. मग टीव्हीवर ज्या तुम्ही बातम्या पाहत आहात की लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जांची पडताळणी सुरू आणि एवढ्या महिला अपात्र, पुणे जिल्ह्याची आपण बातमी पाहिलेली होती. पुणे जिल्ह्यामध्ये 10,000 महिला अपात्र ठरलेल्या होत्या. या महिला कशामुळे अपात्र ठरलेल्या होत्या? पहा, लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि अल्प कालावधीतच ही योजना जी आहे ती खूप फेमस झालेली आहे. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योजनेला बहिणींनी दिलेला आहे आणि या योजनेचा जो केंद्रबिंदू आहे तो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. या योजनेमध्ये महिलांना 1,500 रुपये एवढी रक्कम सरकारकडून आत्तापर्यंत देण्यात आलेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाखाहून अधिक अर्ज दाखल झालेले होते. आचारसंहिता जाहीर झाल्याने अर्जांची छाननी बाकी होती. ती संपताच जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जाची छाननी सुरू केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, ज्या पुणे जिल्ह्यासंदर्भातल्या बातम्या होत्या की पुणे जिल्ह्यामध्ये 10,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. आणखीनही 12,000 अर्जांची छाननी बाकी होती. तर ही छाननी कशाची होती? पहा, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 21 लाखाहून अधिक महिलांनी अर्ज दाखल केलेले होते आणि या संपूर्ण अर्जांची जी छाननी आहे ती झाली नव्हती. त्याचमुळे आणखीनही जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना देखील पैसे आलेले नाहीत. अर्जाची छाननी झालेली नाही, त्यामुळे त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत आणि त्याच कारणामुळे त्यांना पैसे आलेले नाहीत आणि हीच अर्जाची छाननी झालेली नव्हती. आचारसंहिता संपल्याच्या नंतर या ठिकाणी पहा, पुन्हा ही अर्जाची छाननी सुरू झालेली आहे. पुन्हा म्हणजे ज्या अर्जांची अगोदर पडताळणी झालेली नव्हती, तपासणी झालेली नव्हती, असेच अर्ज पुन्हा त्या ठिकाणी तपासण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. अगोदर न तपासलेल्या अर्जांची छाननी सुरू झालेली होती आणि त्यामुळे ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या त्या अर्जांना 10,000 अर्जांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. यातही आणखीन 70,000 महिला अशा होत्या की पहा की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 21 लाख
जे अर्ज होते त्यामध्ये 70,000 महिला अशा होत्या की ज्यांचं आधार DBT लिंक नव्हतं. त्यामुळे नक्कीच त्या महिलांना पैसे न येणं हे साहजिकच आहे. पण महिलांचा प्रश्न होता की या ठिकाणी पहा, आम्हाला पैसे आले नाहीत, आम्ही फॉर्म तर जुलैमध्ये भरला होता, ऑगस्टमध्ये भरलेला होता, पण पैसेच आले नाहीत. तर महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला तुमचं आधार DBT लिंक नव्हतं. 70,000 महिला पुणे जिल्ह्यामध्ये आधार DBT लिंक नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पैसे आलेले नाहीत. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या अर्जाची छाननी झालेली नव्हती असेच अर्ज पुन्हा तपासण्यात येत आहेत. सरकारकडून ही पडताळणी सुरू झालेली आहे. स्वतः पुणे जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्यांनी ही मुलाखतीमध्ये माहिती जाहीर केलेली आहे की लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत आणि सरसकट महिलांना वाटप करण्यात येणार आहे. फक्त ज्या अर्जांची छाननी झालेली नव्हती असेच अर्ज पुन्हा तपासण्यात येत आहेत. आता या ठिकाणी पहा, मेन आणि महत्त्वाची माहिती आपली 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप यादी. या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेचा जो रखडलेला डिसेंबरचा हप्ता, प्रलंबित हप्ता आहे 1,500चा, हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 2100 रुपये तर सध्या मिळणार नाहीत, हे तर क्लिअर झालं असेल तुम्हाला. पण हे जे 1,500 रुपये आहेत ते टप्प्याटप्प्याने वाटण्यात येणार आहेत. अगोदर काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यानंतर दुसरे जिल्हे आणि पुन्हा उर्वरित जिल्हे, अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप करण्यात येतील अशी माहिती सध्या तरी मिळत आहे. आणि या मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहा, 20 जिल्ह्यांची यादी. या 20 जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा प्रलंबित हप्ता मिळणार आहे. हा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होण्यासाठी आधार DBT लिंक असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या महिलांना पैसे अगोदर आलेले होते, 5 हप्ते आलेले होते, त्यांना 100% पैसे येणार आहेत. कोणत्याही महिलांना या ठिकाणी पहा, अगोदर पैसे आले असतील आणि आत्ता पैसे येणार नाहीत असं होणार नाही. तर या 20 जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत हे आपण काही जिल्ह्यांची माहिती पाहूया. तर पहा, बीड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, वाशिम, या ठिकाणी पहा, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांचा जो नंबर आहे तो या यादीमध्ये असणार आहे. आणखीनही जिल्हे आहेत. या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेची यादी आलेली आहे 20 जिल्ह्यांची आणि या 20 जिल्ह्यांनुसार महिलांना 1,500चा हप्ता वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर आता अन्नपूर्णा योजनेसंदर्भातली अगदी थोडक्यात माहिती पाहू. तर पहा, अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा गॅस असेल तर तुम्हाला 830 रुपये एवढी रक्कम जी आहे ती एका गॅससाठी देण्यात येणार आहे. वर्षाला तुम्हाला 3 गॅस मिळणार आहेत. आता उज्ज्वला योजनेचा गॅस असेल तर 830 रुपये मिळतील. पण जर उज्ज्वला योजनेचा गॅस नसेल, तुमच्याकडे दुसरा HP असो किंवा भारत असो किंवा कुठलाही गॅस असो, जर तो गॅस असेल तर तुम्हाला 530 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. पहा, उज्ज्वला योजनेचा गॅस असेल तर 830 आणि अदर गॅस असेल तर 530. आणि या योजनेचेही हप्ते महिलांना मिळणे सुरू झालेले आहे. पहिला हप्ता वाटप झालेला आहे. ज्या महिलांना आणखीनही मिळालेला नाही त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपोआप तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा करण्यात येतील. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेचाही लाभ घ्या लाडकी बहीण योजनेप्रमाणे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा.